नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या सर्व सुखी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, आपण कुठल्याही कार्याची सुरुवात करताना सर्वप्रथम आपण श्री गणेशाची पूजा करतो। प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला गणेश पूजन केले जाते, कारण तो विघ्नहर्ता आहे। तसेच कार्य सिद्ध नेण्यासाठी त्याची आपल्याला आवश्यकता लागते आणि म्हणून त्याला आपण आवाहन करतो की जे कार्य आम्ही सुरू करीत आहोत ते कार्य पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला मदत कर। श्री गणेशाची कृपा आपल्यावर राहावी यासाठी आपण वेगवेगळे व्रत करतो। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थी कशी करावी तसेच 2 चतुर्थीविषयी माहिती देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर मैत्रिणींनो, श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठी बरेच जण चतुर्थीचे व्रत करतात। प्रत्येक महिन्यामध्ये 2 चतुर्थी येतात। अवसेच्या नंतर म्हणजे अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायकी चतुर्थी, तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला आपण संकष्ट चतुर्थी असे म्हणतात। जर एखाद्याला जन्मदोष असेल तर त्याने संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने त्या दोषाचं निराकरण होते। त्याप्रमाणे संकष्टी व्रताचे संकल्प देखील केले जातात। काही जण 4 संकष्ट्या, 7 संकष्ट्या किंवा 11, 21 अशा संकष्टांचे संकल्प करतात किंवा बरेच जण वर्षातील सर्व संकष्टी आणि अंगारकीचे उपवास करतात। उपवासाची सुरुवात सूर्योदयापासून होते व चंद्राच्या दर्शनाने उपवासाची सांगता केली जाते। या महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही 24 जुलैला आहे। सूर्योदय सकाळी म्हणजेच बुधवारी 5:21 होणार आहे। तेव्हापासून आपला उपवास सुरू होणार आहे। त्यामुळे सूर्योदयापूर्वी उठून आपण नित्यकर्म आटपून गणेशाची पूजा करायची आहे आणि त्याच दिवशी रात्री चंद्रोदय 9:13 होणार आहे। त्यावेळी आपण चंद्राचं दर्शन घेऊन उपवासाची सांगता करायची आहे। आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कदाचित चंद्रदर्शन होणार नाही, तर आपण पंचांगानुसार वेळ झाली की आपण चंद्राला नमस्कार करून गणपतीला आपण प्रसाद नैवेद्य दाखवून आपण आपला उपवास सोडायचा आहे। गणपतीची पूजा करताना आपण धूप, दीप, नैवेद्य दाखवून 11 दुर्वा किंवा 21 दुर्वा गणपतीला वाहायच्या आहेत। अक्षता, फूल इत्यादी वाहून आपण प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार किंवा क्षमतेनुसार 11 किंवा 21 मोदकांचं नैवेद्य आपण गणपतीला दाखवतो। या दिवशी आपण काय करावे तर आपण गणपती स्तोत्र म्हणून गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतो। संध्याकाळी चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर गणपतीची आरती करायची आहे। आपण गणपतीला प्रसाद नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे व केलेला प्रसाद आपण सर्व परिवारांमध्ये वाटायचा आहे। तर मैत्रिणींनो, संकष्टीचा उपवास 24 जुलैला सकाळी 5:21 सुरू होतो व रात्री चंद्रोदयाच्या दर्शनानंतर म्हणजे रात्री 9:48 तुम्ही तो उपवास सोडू शकता। आपला लाडका श्री गणेश तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करू हीच प्रार्थना। धन्यवाद।